वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट शहरात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा आहे। महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेतील उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि सभेची तयारी आपण बघू शकतो। आज सायंकाळी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंडवर आणि त्या ठिकाणी आपण हे दृश्य बघू शकतो। या ठिकाणी बघा 7 ते 8 हजार लोक येतील असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, अतुल वांदिले आणि सुधीर कोठारी, त्यांच्याशी चर्चा करूया। अतुल भाऊ, काय सांगणार, कशी तयारी आहे सभेची, किती लोक येण्याचं नियोजन आहे? महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आणि इंडिया आघाडीचे अमरबाबू काळे यांची जाहीर मोठी सभा आहे। या सभेमध्ये एक छान हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये खूप सुंदरसं वातावरण तयार झालेलं आहे। आम्हाला अंदाज आहे की कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांची उपस्थिती आजच्या आमच्या सभेला राहणार आहे। माननीय पवार साहेब या सभेला येत आहे, शिवसेनेचे आमचे उद्धवजी ठाकरे साहेब येऊन राहिलेले आहे आणि आपचे संजयजी सिंग येऊन राहिलेले आहे आणि तीनही मोठे दिग्गज नेते आणि तिन्ही नेत्याची सभा ऐकण्यासाठी हिंगणघाटची जनता आतुरतेने वाट पाहत आहे। म्हणून आज दुरून लोक येणार आहे। लोकसभा क्षेत्रातून तो लोक येणार आहे, पण इतर जिल्ह्यातून सुद्धा लोकांचे फोन येणं चालू झालेले आहे आणि आम्ही 20,000 खुर्च्यांची व्यवस्था इथं या ठिकाणी करून ठेवलेली आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। सुधीर भाऊ, कसं वातावरण आहे इथलं आणि सभेची तयारी पूर्ण झाली? नाही, एकंदरीत वातावरणाचा जर आपण विचार केला वर्धा लोकसभा मतदारसंघाचा, तर वातावरण अमरबाबू काळेमय आहे, तुतारीमय आहे आणि आमची तर अशी अपेक्षा आहे की आजच अमरबाबू निवडून आलेले आहे, विजयी झालेले आहे आणि 24 तारखेला प्रचार बंद होत आहे। आज 22 तारीख आहे, म्हणजे जर आपण असं म्हटलं की ही शेवटची सभा आहे तरी काही वावगं चुकीचं होणार नाही। आणि या सभेमध्ये हिंदुस्थानातले 3 दिग्गज लोक या सभेमध्ये येत आहे मार्गदर्शन करण्यासाठी। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय सिंग साहेब। तर हे 3 दिग्गज लोकांना ऐकण्यासाठी या मतदारसंघाची जनता एकंदरीत खूप आतुर आहे आणि एकदम यशस्वी आजची ही आमसभा होणार आहे। नक्कीच यशस्वी सभा होणार असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातो। आपण बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे। ढगाळ वातावरण सध्या आहे, त्यामुळे तापमानापासून दिलासा मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त लोक येतील असं नियोजन जे आहे ते आयोजकांकडनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, वर्धा हिंगणघाट।